नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। नवीन वेतन पूर्वीच कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, बढतीशिवाय मिळणार उच्च पगार। जर तुम्ही सरकारचे कर्मचारी असाल किंवा सरकारी धोरणाचे पालन करत असाल तर ही बातमी आश्चर्यचकित करू शकते। नवीन वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या दरम्यान एका विशिष्ट वर्गातील कर्मचारी आता रातोरात श्रीमंत झालेले आहेत। सर्वात मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्यांना कोणत्याही पदोन्नतीशिवाय उच्च वेतन श्रेणीचाही लाभ मिळणार आहे। चला तर मग पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळेल। समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ही अत्यंत कामाची बातमी शेअर करायला विसरू नका। कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने 26 मे 2026 रोजी नॉन फंक्शनल अपग्रेडेशनवर एक नवीन कार्यालयीन निर्णय जारी केलेले आहे। या आता नवीन आदेशानुसार कोणत्याही नियमित पदोन्नतीशिवाय आता थेट उच्च वेतन स्तराचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। सध्या देशात 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू आहे। वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याचीही शक्यता आहे। जर गट अ मधील अधिकाऱ्याला पदोन्नतीशिवाय स्तर 12 वरून स्तर 13 किंवा 14 वर श्रेणीवाढ मिळाली तर त्याच्या सध्याच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ दिसून येणार आहे। जेव्हा 8व्या वेतन आयोगाचा नवीन फिटमेंट फॅक्टर लागू होईल तेव्हा त्यांच्या नवीन पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे। DOPTचा नियम नेमका काय, चला पाहूया। पदोन्नतीशिवाय ही उच्चस्तरीय श्रेणीवाढ मिळवण्यासाठी DOPTने काही कठोर नियमही बनवलेले आहेत। अधिकाऱ्याला त्यांच्या सध्याच्या पदावर एक विशिष्ट निवास कालावधी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे। जरी पदोन्नती मिळत नसली तरी अधिकाऱ्यांची सेवा नोंद आणि बेंचमार्क हे पदोन्नतीच्या मानदंडाशी तंतोतंत जुळणेही आवश्यक आहे। या नवीन निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि वेतन पातळी वाढेल, परंतु वास्तविक पदनाम, कर्तव्ये आणि प्रशासकीय अधिकार मात्र आता तेच राहणार आहे।